नमस्कार. आपण एक ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहात. सहसाधारणपणे सगळ्या लोकांना असं वाटतं की अणुविज्ञान म्हणजे फक्त मोठे प्रकल्प, संरक्षण किंवा वीज प्रकल्प. सामान्य माणसांना त्याचा काही उपयोग नाही. हे खरं आहे का की त्याच्यातून लहान लहान उद्योगांना सुद्धा चालना मिळू शकते? नेमकं काय? अणुशास्त्र इतकं मोठं आहे की मला असं वाटतं आपल्या संपूर्ण आयुष्याला गवसणी घालणारं ते आहे. आता अणुवीज, अणु ऊर्जा जी आहे ती आपल्याला दिसणारी आहे प्रत्यक्षात, ही न्यूक्लिअर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी. परंतु त्याच्या व्यतिरिक्त न्यूक्लिअर डिसॅलिनेशन असा जर विचार आपण केला तर समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी तयार करण्याचा प्रकल्प अणुऊर्जेवर आधारित चालू आहे. फूड प्रिझर्वेशन, जे लवकर पेरिशेबल फूड आयटम्स जे आहेत, लवकर खराब होणारे अन्न पदार्थांचे घटक जे आहेत, यांचं प्रिझर्वेशन जर लॉंग टर्म करायचं असेल तर अणुऊर्जेचा वापर त्याच्यातही केला जातो. औषधाचं जे स्टरिलायझेशन केलं जातं, औषधी उपकरणांचं किंवा मेडिकल इक्विपमेंट्सचं, ते न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून केलं जातं. नवीन व्हेरायटीज, हाय यील्डिंग व्हेरायटीज ऑफ ग्राउंडनट, व्हीट, राईस, ह्या सगळ्या व्हेरायटीज जेनेटिक म्युटेशनच्या माध्यमातून केलं जातं. अशा अनेक प्रकार, म्हणजे मला तर वाटतं आयुष्याला गवसणी घालणारं सगळं हे अणुशास्त्र आहे आणि हे खूप उपयुक्त एनर्जी आहे, क्लीन एनर्जी आहे आणि सेफ एनर्जी आहे. त्याचा अधिकाधिक वापर झाला तर मानवी जीवनाला त्याचा उपयोग अधिक आहे. पण ह्याच्यातून काही लहान उद्योग सुद्धा निर्माण होऊ शकतील का? काही लघुउद्योग ज्याला आपण म्हणतो, अशाला काही चालना मिळू शकेल का? मिळू शकते. आता कॅन्सर ट्रीटमेंटसाठी रेडिएशनचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये कॅन्सरची त्यामध्ये फोटोग्राफी आहे किंवा छोटे छोटे सोर्सेस तयार करण्याचे कामं आहेत. हे फोटोग्राफीचे उद्योग मिळू शकतात किंवा स्टरिलायझेशनचे उद्योग. आता कांदा पेरिशेबल आहे, लगेच सडतो आणि कांद्या सर्वसामान्य माणसांच्याही डोळ्यात अश्रू आणणारा आहे. कांद्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव गडगडले. हे का होतं? कारण त्याचं स्टोरेज प्रॉपरली होऊ शकत नाही. पेरिशेबल आयटम आहे, लगेच सडत होते. याचं प्रिझर्वेशन, स्टोरेज जर चांगल्या पद्धतीत होऊ शकलं तर कांदा 12ही महिने चांगल्या अवस्थेत सगळ्यांना मिळू शकतो. हे जे याचे उपकरण आहेत ते आता प्रायव्हेटाईज झालेले आहेत. हे साधारण कृषी, त्यानंतर मेडिकल अशा काही व्यवसायांमध्ये याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. चांगला उपयोग किंवा फूड प्रोसेसमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. साधारण मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र या दोन्ही मोहिमा, मेक इन इंडिया नरेंद्र मोदींनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मेक इन महाराष्ट्र या माध्यमातून आपल्या राज्यात पुन्हा गुंतवणूक यावी, आपल्या राज्यात पुण्याला उद्योग क्षेत्रात अग्रेसर व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले. ठळकपणे बघितलं तर कुठेतरी यशस्वीता दिसायला लागलेली आहे. पण या मोहिमांची आवश्यकता, क्षमता आणि संधी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी बरोबर मनापासून आदरणीय मोदी साहेबांचं अभिनंदन आणि धन्यवाद करेल की मेक इन इंडिया सारखी मुवमेंट त्यांनी भारतामध्ये सुरू केली. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचंही अभिनंदन करेल की मेक इन इंडिया सोबतच त्यांनी मेक इन महाराष्ट्रालाही महाराष्ट्रामध्ये चालना दिली. एक साधं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. त्या उदाहरणातून याची प्रचिती आपल्याला स्वतःलाच येईल की याचं इम्पॉर्टन्स किती आहे. अमेरिकेमध्ये एक शहर आहे डेट्रॉईट नावाचं, आणि हे भलं मोठं शहर. आता हे शहर खूप गजबजलेलं, गाजलेलं, नावाजलेलं असं हे शहर. तर या शहरामध्ये जनरल मोटर्सचा कारखाना, क्रिसलरचा कारखाना, हे सगळे मोठमोठे कारखाने या शहरामध्ये होते. परंतु एक काळ असा झाला की अमेरिकेला, तिथल्या उद्योजकांना असं वाटलं
की आपल्या देशात आपण उत्पादन करणे हे खर्चिक आहे, कॉस्टली आहे, आणि म्हणून ते बरेचसे उद्योग चायनामध्ये शिफ्ट झाले. चायनामध्ये शिफ्ट झाल्यानंतर स्वस्त कार्स यायला लागल्या. चायनाची इकॉनॉमी सुधारली, अमेरिकेची इकॉनॉमी ढासळली. त्या डेट्रॉइट शहराला एवढी अवकळा आली की त्या शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करणं सुद्धा त्या कॉर्पोरेशनला शक्य झालं नाही. अशी अवकळा त्या डेट्रॉइट शहराला आली. आणि म्हणून मला असं वाटतंय की सगळ्यात पहिले कोणत्याही देशाचं लक्ष कशावर असलं पाहिजे तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती असलं पाहिजे. आणि मेक इन इंडियामध्ये फोकस कशावरती आहे तर मॅन्युफॅक्चरिंग वरती फोकस आहे. मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशात जर एखाद्या वस्तूचं झालं तर त्यातून म्हणजे वेल्थ निर्मिती तर होतेच, पण त्याच्यासोबतच अनेक छोटे मोठे उद्योग निर्माण होतात, रोजगार निर्माण होतात आणि एकंदरीतच आर्थिक विषयाला चालना मिळते. आणि म्हणून मेक इन महाराष्ट्राचं खूप मोठं महत्व आहे. आता महाराष्ट्र मला असं वाटत नाही की पिछाडीवर गेलेलं आहे. महाराष्ट्रात काही सुधारणा करण्याची जरूर आवश्यकता आहे. एक उदाहरण देण्यासारखं आहे. आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी चायना टूरमध्ये फॉक्सकॉनचं डील फायनलाइज केलं आणि फॉक्सकॉनचं डील मित्र इतकं महत्वाचं आहे. 35,000 कोटीची गुंतवणूक एकट्या या फॉक्सकॉनच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात येणार. त्यांचा कारखाना आपल्या महाराष्ट्रात उभारला जाणार आणि आता जे आयफोन, आयपॅड हे जे आपण आयमॅक्स बाहेरून आणतो आणि विकत घेतो ते महाराष्ट्रात बनणार आणि स्वस्त मिळणार. आणि यासोबतच 5 लाख रोजगार निर्मिती या उद्योगातून होणार. असे अनेक प्रकल्प मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर मी खरोखर फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की हे डील ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात आणलेलं आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांची मेहनत, त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द आणि त्यांनी त्याच्यासाठी केलेली एकंदरीत योजना ही वाखाणण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील उद्योग संधी भरपूर आहे, पण महाराष्ट्र सरकारनं पण आरोग्यासाठी भरपूर प्रयत्न केले. एक खिडकी योजनासाठी काही योजना वापर, पण अनुभव असा आहे की एक खिडकी योजनेसाठी गेल्यानंतर तिथे आज खिडकी बंद आहे असंच बरंचसा अनुभव होतो. आपल्या अनुभवाबद्दल काय सांगायचं? एक खरं आहे, म्हणजे शासनाची इच्छाशक्ती इज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाजूने झुकती आहे, परंतु प्रशासनाची जी नजर आहे ती तेवढी त्या बाजूने झुकते आहे असं अनुभवाला काही येत नाही. मग यामध्ये सुधार अधिक करण्याची आवश्यकता आहे, ही खरं आहे. म्हणजे एक खिडकी योजना, वन विंडो सिस्टम असं जरी म्हटलं तरी अनुभवाला असं येते की देर आर विंडोज विदिन विंडोज आणि या विंडोजला काही अंतच नाही. तर शासन धोरण झालेलं आहे, शासनाने निर्णय घेतलेला आहे, GR काढलेला आहे, आदेश प्रसारित झालेला आहे, परंतु तरी त्याची अंमलबजावणी ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती तितक्याशा गतीने होत नाही असं दिसतंय. म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये याला गती देण्याची आवश्यकता आहे असं मलाही वाटतं. तर जसं आपण म्हणतोय पिछाडलेला तशी काही वास्तविकता नाही म्हटलं तर ते खरी आहे. आजही जर पहिल्या 5 राज्याचा आपण विचार केला तर महाराष्ट्र आहे, परंतु पूर्वी आघाडीवर होतो. नेमके आपण कुठे कमी पडतोय ज्यामुळे आपला क्रमांक घसरतोय की इतर राज्यांनी स्वतःमध्ये अधिक सुधारणा केल्यामुळे कुठेतरी आपण थोडेसे पिछाडल्याचा वाटू लागलोय. मला असं वाटतंय इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्याची आवश्यकता याच्यामध्ये अधिक आहे. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर मधलं जे लक्षवेधी गोष्ट आहे ती म्हणजे विजेची आहे. 24/7 वीज उपलब्ध उद्योगासाठी अशी जर उपलब्ध होऊ शकली तर मला वाटते कोणत्याही उद्योजकाला महाराष्ट्रात यायला आवडेल. त्याबरोबरच विजेचे दर हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे.
अनेक राज्य आपल्या आजूबाजूची अशी आहेत 24/7 वीज द्यायला तयार आहेत, विजेचे दर माफक ठेवायला तयार आहेत, इंडस्ट्रीसाठी कन्सेशनल रेटवर वीज द्यायला तयार आहेत. तर हे एक अट्रॅक्शन खूप मोठं उद्योजकाला असतं. दुसरं जमीन मिळण्याचं, उद्योजकाला जी जमीन लागते, जागा लागते, लँड लागते, ही लँड आणि त्याची कॉस्ट मिळण्याची त्याची एक ईज हा महाराष्ट्रापेक्षा आजूबाजूच्या राज्यांमध्ये अधिक सोयीचा उद्योजकांना वाटतो. त्याची किंमत कमी वाटते, इझिली मिळू शकते असं वाटतं, पाहिजे त्या ठिकाणी मिळू शकते असं वाटतं. आणि तिसरं मला असं वाटतंय की प्रशासनाची तत्परता. अनेक उद्योजक उदाहरण सांगतात की अरे गुजरात GIDCला मी फोन केला, मेल केला आणि त्याने माझ्या गरजा मागून घेतल्या काय आहेत आणि लगेच 4 ऑप्शन्स मला दिलेत. आणि हे काही दिवसांच्या अंतरात त्यांचा प्रोएक्टिव्ह अप्रोच जो इतर राज्यांच्या प्रशासनाचा आहे, असा प्रोएक्टिव्ह अप्रोच महाराष्ट्राच्या प्रशासनाचा जर झाला, शासनाची तत्परता आहे, प्रशासनाची तत्परता, प्रोएक्टिव्ह अप्रोच हा होण्याची गरज आहे. आज बघा महाराष्ट्रामध्ये 30,000 लघु उद्योग आजारी अवस्थेला आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. 30,000 लघु उद्योग म्हणजे एकेका उद्योग, छोट्या छोट्या उद्योगामध्ये 50-100 लोक म्हणजे लाखो लोक बेरोजगार आणि इतका उत्पादनाचा ऱ्हास हा मला असं वाटतं की सोसणारा नाहीये, पोचणारा नाहीये. तर याची पडताळणी केली पाहिजे, याची चिंता केली पाहिजे. तर ही गोष्ट होणे गरजेचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात जसं तुम्ही विजेचा उल्लेख केला, तसा आणखी महत्वाचा भाग रेल्वे आणि रस्ते ही कनेक्टिव्हिटी आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र या दोन्ही आघाड्यांवर खूप पुढे होता. पण गेल्या काही वर्षात सातत्याने असं झालं की केंद्राच्या या 2 डिपार्टमेंट्स कडून आपल्याला सापत्न वाढवून काही प्रमाणात मिळाली. परिणामी बंदरांची कनेक्टिव्हिटी किंवा कोकण ते घाट ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती अनेक वर्ष प्रलंबित राहिली. गेल्या काही काळात केंद्र सरकारमध्ये राजकीय बदल झाल्यानंतर हा अप्रोच बदललाय. सुदैवाने दोन्ही महत्वाच्या मंत्रालयामध्ये मराठी मंत्री असल्याचे दिसतंय. त्यांचा फोकस हा महाराष्ट्र केंद्रित आहे का? पुढच्या काळात महाराष्ट्राला त्याचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे वाटतं. जे आपले 16 पोर्ट्स आपल्या देशामध्ये आहेत, या सगळ्या पोर्ट्सची एक सागरमाला तयार करण्याचं धोरण केंद्र शासनाने आखलेलं आहे. या पोर्ट्समध्ये इंटरकनेक्टिव्हिटी आता डेव्हलप होते आहे. वॉटर ट्रान्सपोर्ट आपल्या इथे विकसित करण्याचं धोरण केंद्र शासनाने आखलेलं आहे. रेल कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. रोड कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी वाढते आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने गडकरी साहेब रोड कनेक्टिव्हिटी आणि रोड मेकिंग मध्ये गती घेत आहेत, मला वाटतं ती याच्या आधी इतिहासामध्ये कधीही झालेली नाही. हे रिव्होल्युशनरी स्पीड या रोड मेकिंग मध्ये आहे. तर रोड मेकिंग हे आवश्यक आहे. याच्यासोबतच मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पाण्याचा उल्लेख झाला पाहिजे. इंडस्ट्रीला पाणी पण लागतं आणि ते उपलब्ध असलं पाहिजे. पाणी आपल्या राज्यामध्ये पाऊस चांगल्यापैकी पडतो, म्हणजे आजूबाजूच्या राज्यांपेक्षा डेफिनेटली चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो. पण पाणी साठवणे, पाणी अडवणे, पाणी जिरवणे, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन करणे हा जो भाग आहे हा मला वाटतं याच्यात सुधार होण्याची आवश्यकता आहे. उद्योगाला चालना जर मिळाली तर उद्योग असं क्षेत्र आहे की जिथे क्रिएशन ऑफ वेल्थ होतं. म्हणजे वेल्थ ऑफ द नेशन, देशाची संपत्ती कुठे निर्माण होते ती फक्त 2च ठिकाणी होते. एक शेतीमध्ये होते आणि दुसरी उद्योगामध्ये होते. तर उद्योगाला चालना देणे म्हणजे देशाची संपत्ती निर्माण करणे, रोजगार निर्माण करणे, हाताला काम देणे, जेवण देणे, अन्नधान्य पिकवणे, या सगळ्या गोष्टींसाठी उद्योगाला चालना देणं गरजेचं आहे. राजकीय दृष्टीने तुम्ही मगाशी जो प्रशासनाचा उल्लेख केला, प्रशासनाचा प्रोएक्टिव्हनेस हा बऱ्याचदा
शासनाचा किंवा राज्य सरकारचा त्यांच्यावर अंकुश ठरवत असतो. महाराष्ट्राच्या बाबतीत दुर्दैव जे सांगते गेल्या 15 वर्षाचे आपण अनुभवलं की कुठलाही पक्ष हा एकटा सत्तेत आहे आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा सर्वेसर्वा असं चित्र गेल्या 15 वर्षात आपण ते बघू शकलो नाही. यात धोरणात्मक बदल नक्की झाला पण अजूनही आघाडी शासन हे काही महाराष्ट्राच्या मान्यवरून उतरत नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्कलह आहे असं बातम्यांमधून लक्षात येतं. उद्योग विभाग शिवसेनेकडे आणि मुख्यमंत्री मात्र भाजपचे, याच्यातून विसंवाद उत्पन्न होत आहे असं वाटतंय का आणि त्याच्याच मुळे कुठेतरी प्रशासनातून संतय अशी एक उद्योजकांची जी भावना आहे खरी आहे का? म्हणजे युतीमध्ये कुठे विसंवाद आहे आणि त्यातून कुठेतरी खाली तो पर्कुलेट होतो आहे आणि विसंगती निर्माण होते असं मला वाटत नाही. एकंदरीतच प्रशासनाचा इनर्शिया जो असतो तो खूप मोठा असतो. प्रशासनाला हलवायला खूप मोठी एनर्जी लागत असते आणि प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी थोडा कालावधी पण लागतो. आता गेले 15 वर्ष आपण पाहिलं लोकाभिमुख सरकार दुर्दैवाने या महाराष्ट्रात नाही राहिलं. महाराष्ट्राची प्रगती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आजूबाजूचे राज्य जर आपण बघितले त्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती नाही झाली हे दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं. आता जे शासन आलेलं आहे शासनाला थोडासा अवधी आपण दिला पाहिजे. ज्या पद्धतीने निर्णय होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने निर्णय होत आहेत. ज्या गतीने आदेश पारित व्हायला पाहिजे त्या गतीने आदेश पारित होत आहेत. प्रशासनाला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अजूनही त्यात गती घेण्याची आवश्यकता आहे. मी एका गोष्टीचा आणखी उल्लेख करू इच्छितो की मोदी साहेबांनी मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया हा पण घोषणा दिलेली आहे आणि मला असं वाटतं की ही स्टार्टअप इंडियाची घोषणा खूप महत्वाची आहे आणि त्यांनी बँकांना प्रोएक्टिव्ह होण्यासाठी सांगितलेलं आहे की विदाउट एनी गॅरंटी कुठलंही तारण न ठेवता 5,000 ते 50 लाखापर्यंतचं कर्ज स्टार्टअप उद्योगासाठी उपलब्ध करून बँकांनी द्यावं आणि त्याला मदत करावी. मला असं वाटतंय की हजारो उद्योग महाराष्ट्रात या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून सुरू होऊ शकतील. आवश्यकता आहे एक स्टार्टअप मिनिस्ट्री बनली पाहिजे महाराष्ट्रात. स्टार्टअप मिनिस्ट्री जर बनली तर त्यातून स्टार्टअप इंडियाला स्टार्टअप महाराष्ट्राला एक गती येईल आणि नवीन नवीन होत करू. आता मी महाराष्ट्रभर फिरतो उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून फिरतो. मला असं जाणवतं की तरुणांमध्ये एक जागृती झालेली आहे की आता मला उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा. आता मला नोकरीच्या मागे नाही जायचं आहे. आय वॉन्ट टू बी गिव्हर नॉट टेकर. तर या तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि ती स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाऊ शकते आणि म्हणून एक स्टार्टअप मिनिस्ट्री महाराष्ट्रामध्ये सुरू करावी. आपण जे सांगतो ते बरोबर आहे पण मला असं जाणवतं की आपल्याकडे अजूनही मायक्रो फायनान्स त्या व्हेंचर कॅपिटल ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या फारच बांधल्या असतात. बँका मोदींची मुद्रा लोन योजना त्यांनी अंमलात आणून सुद्धा सर्वसामान्य किंवा जो नवीन उद्योग तो बघतो याला बँका अजूनही आपल्या दरवाजात उभ्या करतात आणि त्यांना बरेचदा भूमिका तिथे अशी दिसते की ज्या अटींची पूर्तता करणं त्यांना शक्य नाहीये अशाच अटी त्यांना घालायचं आणि त्यांना दरवाजातून परत पाठवायचं. ह्याच्यावर आपल्याला काही करू शकतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्रात आता जसं यशस्वी भव 10वी पास झाला पाहिजे असे काही क्लासेस आहेत, काही यंत्रणा आहे. इंजिनिअरिंगला जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, काय केलं पाहिजे हे सांगणाऱ्या काही संस्था आहेत. IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, UPSC का LPSC काय करायचं आहे हे सांगणाऱ्या काही यंत्रणा आहेत, काही संस्था आहेत. परंतु उद्योग समजा मला करायचा आहे तर मी उद्योग कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय आवश्यकता आहे, कसं कर्ज मिळवलं पाहिजे
याचं प्रशिक्षण देणारी कुठलीही संस्था आज उपलब्ध नाही आहे किंवा अस्तित्वात नाही आहे. मला असं वाटतंय की हे केवळ सरकारनेच केलं पाहिजे असं नाही, हे स्वयंसेवी संस्थांनी, जनतेने, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. असे वेगवेगळे गट निर्माण केले पाहिजे. जसे कोचिंग क्लासेस निघाले, हे काही सरकारने नाही काढले, हे प्रायव्हेटाइज्ड आहे. अशाच संस्था उभ्या झाल्या पाहिजेत की उद्योग कसा निर्माण करावा, उद्योगाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था आम्ही करून देतो, या आमच्याकडे आणि उद्योग थाटा. अशा संस्थांची निर्मिती होणं गरजेचं आहे. जो नवीन माणूस आहे, ज्याला उद्योगात येण्याची उर्मी निर्माण झालेली आहे, ती उर्मी एकतर टिकवणे, म्हणजे या सगळ्या जंजाळात जाऊन त्याची उर्मीच संपून जाते. बाय द टाइम ही कम्स टू द स्टार्टअप ऑफ अ बिझनेस, त्याची सगळी एनर्जी संपलेली असते की त्या सगळ्या पैसा उभा करून, जागा उभी करून, इन्फ्रास्ट्रक्चर शेड बांधून आणि आता उत्पादन करायचं आहे, तर एनर्जीच नाही. उपयोग काय याचा? तर त्याची एनर्जी प्रोडक्शन मध्ये गेली पाहिजे, या गोष्टींमध्ये नाही गेली पाहिजे, व्यवस्थांमध्ये नाही गेली पाहिजे. अशा संस्था उभ्या झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं हे जर झालं तर मुद्रा बँकेची योजना जी आहे ती सफल होईल, स्टार्टअप इंडियाची योजना जी आहे ती सफल होईल. त्याशिवाय हे होणार नाही. जनतेचा सहभाग, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन हे याच्यात फार महत्वाचं आहे. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग फार महत्वाचा आहे. बाजारपेठेमध्ये उत्पादनाला मागणी आणि भारतीय बाजारपेठ ही बहुस्तरीय आहे. जागतिक उत्पादन इकडे ठोकणारे आणि अगदी जे कुटीर उद्योग जे आहेत त्यातनं आलेले उत्पादन सुद्धा इकडे त्याला डिमांड आहे. असं असताना मेक फॉर इंडियाचा विचार करून जर आपण मेक इन इंडियाचं धोरण अवलंबलं तर सगळ्यात जास्त जो लाभ मिळेल तो आपल्याच बाजारपेठेला मिळेल. शिवाय आपल्या इकॉनॉमीमध्येच तो पैसा मिळेल, तो पैसा बाहेर जाणार ही रघुराम राजनीची कल्पना होती. तर मेक इन इंडिया धोरण आणि मेक फॉर इंडिया धोरण तसं म्हटलं तुम्ही म्हणजे समांतरच आहे, पण एकमेकांशी सांगड कशी घालायची आणि प्रत्येक तुम्ही उद्योग क्षेत्रात आहात त्यामुळे मेक फॉर इंडियाचं तुम्ही अधिक त्याचं सांगू शकाल की आपल्या भारतीयांची नेमकी गरज काय आणि त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या उद्योगांमध्ये आपण भविष्यात कॉन्सन्ट्रेट केलं. तुम्ही याला जोडून मी असं म्हणेन की भारताची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि इथं उत्पादन जे काही होतं ते 70-80% इथंच होतं. आणि त्याच्यामुळे आजवर भारतावर जे काही निर्बंध झाले आर्थिक वगैरे त्याला भारतावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. त्याच्या कारणी भारतीय बाजारपेठ. मग आता आपण हे जे काही नवीन धोरण आम्ही बघतोय नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस, तर ह्याची सांगड आपल्या ह्या बाजारपेठांची कशी घालतात. बरोबर. मला असं वाटतंय मेक इन इंडिया आणि मेक फॉर इंडिया हे दोन्ही अप्रोच जे आहेत हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी झाले पाहिजे. भारतीय बाजारपेठ जी आहे ती खूप मोठी आहे आणि यामुळेच जगाचं लक्ष या भारताच्या बाजारपेठेकडे आहे. आज चीनचं लक्ष सुद्धा भारताच्या बाजारपेठेकडे आहे. आता साध्या साध्या गोष्टी, दिवाळीचे कंदील चीन मधून बनवून येण्याची काय आवश्यकता आहे समजत नाही. गणपतीला लागणारी सजावटीचं साहित्य चीन मधून बनवून येते. कदाचित गणपतीच्या मूर्ती सुद्धा चीन मधून बनवून येत असतील, माहिती नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकली बनल्या पाहिजेत, लोकल कारागिरांच्या माध्यमातून बनल्या पाहिजेत. लोकल उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग यातून याला चालना मिळाली पाहिजे. म्हणजे मेक फॉर इंडिया, बाहेरून पैसा तर आणायचा, इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग तर झालं पाहिजे, पण भारतात खपेल असं मॅन्युफॅक्चरिंग झालं तरी त्याचा उपयोग अधिक आहे. आता फॉर एक्झाम्पल कार सेक्शन्स जो आहेत, आधी कार बऱ्याचशा इम्पोर्ट व्हायच्या, आता कार बऱ्याचशा भारतात बनायला लागल्या आणि त्यातली बरी मोठी बाजारपेठ भारतात आहे. त्या कारची किंमत भारतात बनत असल्यामुळे अर्ध्यावर आलेली आहे ह्या बऱ्याचशा कार सेक्शन्स मध्ये. ही जशी परिस्थिती आहे तशी अनेक उत्पादनांची परिस्थिती तशीच होईल. म्हणजे भारतीय बाजारपेठ नजरेसमोर ठेवून जर उत्पादन केलं तर त्याची किंमतही कमी पडेल आणि ग्राहकांना ती उपयोगी पण पडेल. साधारणपणे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र हे जे उपक्रम आहे हे उत्पादन क्षेत्रावर अधिक फोकस करताना दिसतात
पण भारत ज्या प्रामुख्याने कमी पडतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास, किंवा थेट आपली विपणन व्यवस्था उभी करणं, चांगल्या दर्जाचं मार्केटिंग आंतरराष्ट्रीय स्तराचं, आणि तिसरं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राचा विकास. तर या मोहिमा या 3 केंद्रांच्या आपल्याला कशा पद्धतीने जोडता येतील आणि आवश्यकता बरोबर वाटते का? हो. पहिली गोष्ट अशी आहे की मार्केटिंग याला जोडलं पाहिजे. मार्केटिंग शिवाय पर्याय नाही. मॅन्युफॅक्चरिंग सोबतच ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. टुरिझम वेगवेगळ्या प्रकारचं आता डेव्हलप झालेलं आहे. जसं इको टुरिझम आहे, ॲग्रो टुरिझम आहे. असं अजूनही आपल्या देशात बिझनेस टुरिझम डेव्हलप नाही झालेलं आहे. तर बिझनेस टुरिझम अमेरिकेत डेव्हलप झालेलं आहे. अमेरिकेमध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीज आपापले एक्झिबिट्स शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तिथे डिस्प्ले करतात. आणि म्हणजे कार्स असतील, आणखी काही उत्पादनं असतील, औषधी उत्पादनं असतील, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स असतील, तर ते उत्पादनं तिथे डिस्प्ले करतात. तुम्ही जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही फरारीच्या प्लांट मध्ये जाऊ शकता. आपल्या इथे अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे एखाद्या प्लांट मध्ये जायचं असेल तर काय करावं लागतं हे सर्वसामान्य माणसाला विचार करायला लागेल. हे बिझनेस टुरिझम जर डेव्हलप झालं तर बिझनेस ऍटिट्यूड जो सगळ्यात महत्वाचा आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र वगैरे सगळं होईल, पण कधी होईल? त्या माणसाच्या मनामध्ये तो विषय, त्या विषयाचा किडा गेला तर पाहिजे की हो मला उद्योग करायचा आहे, मला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यायचं आहे, मला इंडस्ट्रीमध्ये, मला बिझनेस मध्ये जायचं आहे. हे त्याला तेव्हाच वाटेल जेव्हा त्याला कुठेतरी ते माध्यम मिळेल, कुठेतरी ती वृत्ती, ती ऍटिट्यूड, ती मानसिकता, तो माइंडसेट त्याचा डेव्हलप होईल. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक बिझनेस टुरिझम हे डेव्हलप आपल्या इथे झालं पाहिजे. वेगवेगळ्या शहरात जसं आपण जातो, प्रेक्षणीय स्थळं बघतो, तसंच त्या शहरात गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीमध्ये बघायला टुरिस्ट गेले किंवा आपल्या इथले लोक गेले, विद्यार्थी गेले, असं झालं पाहिजे. केवळ इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी इंडस्ट्री टूर मध्ये फिरायला जातात, ते इंडस्ट्री टूर मध्ये जात नाही. पण हे बिझनेस टुरिझम डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तसंच रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा सर्व्हिस, या दोन्ही इंडस्ट्रीज, सर्व्हिस इंडस्ट्रीज मध्ये भारत टॉपला आहे, पण सर्व्हिस इंडस्ट्री सुद्धा फार लिमिटेड आहे. म्हणजे त्याच्यातही अजून आपल्याला प्रचंड स्कोप आहे वाढण्यासाठी. काय सांगाल? मला असं वाटतं की जसं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण पुढाकार घेऊ, मॅन्युफॅक्चरिंगला रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जोड दिल्याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग सस्टेन करू शकणार नाही. महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आणखी उद्योगशील करण्याच्या दृष्टीने युवकांनी व्यवसायात यावं, उद्योग उभारावे, यासाठी आपण काय केलं पाहिजे? मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला तरुण एका उंबरठ्यावर उभा आहे. आता इथून पुढे मी कुठे जाऊ असा तो उंबरठा आहे. आतापर्यंत नोकऱ्यांच्या मागे तो धावत गेला, त्याच्या आधी तो शिक्षणाच्या मागे धावला, आता तो शिक्षित झालेला आहे, उच्च शिक्षित झालेला आहे, तो नोकरी करण्यासाठी एक कॅपेबल झालेला आहे. आता नोकऱ्याच नाही, करणार काय? आणि मेक इन महाराष्ट्राचं धोरण हे नेमकं याच वेळेला आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे योग्य वेळेला आलेलं आहे. ही जी संधी आहे ही संधी महाराष्ट्रातल्या तरुणांनी घेतली पाहिजे. आणि आता नोकऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा तरुणांनी आता उद्योगात उडी घेतली पाहिजे. आता उद्योगात उडी घेणे म्हणजे काय, उद्योग करणे म्हणजे काय, बिझनेस मला कसा करता येईल, माझ्या वाडवडिलांनी बिझनेस केला नाही, मी कसा काय करणार, हे प्रश्न मला असं वाटते की गौण आहेत. तरुणांनी याचा विचार करू नये. कोणताही उद्योजक तुम्ही घ्या, त्याच्या वाडवडिलांकडे म्हणजे उद्योजक जो होता त्याच्या वाडवडिलांकडे काय खूप मोठी संपत्ती होती म्हणून तो उद्योजक झाला असं नाही. शून्यातूनच त्याने प्रत्येक उद्योजकाने विश्व निर्माण केलेला आहे. तुम्ही जर उच्च शिक्षित आहात, कॅपेबल आहात, वेल एज्युकेटेड आहात, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत आहात, पैसा असा आजूबाजूला पसरलेला आहे, पैशाची चिंता करू नका.
स्टार्टअप इंडियामध्ये बँका सहभागी व्हायला तयार आहे, अनेक पार्टनर्स याच्यामध्ये येऊ शकतात. आवश्यकता कशाची आहे? तर आवश्यकता मला असं वाटते आपल्या मनाची तयारी करण्याची आवश्यकता आहे, आपला माइंडसेट प्रिपेअर करण्याची आवश्यकता आहे. मनामध्ये एक वृत्ती असली पाहिजे की हो मला बिझनेस करायचा आहे, मला उद्योग करायचा आहे, महाराष्ट्राला देशाला मला पुढे न्यायचं आहे ना, मला देशाची संपत्ती निर्माण करणारा व्हायचं आहे आणि म्हणून मला उद्योग केला पाहिजे, उद्योगात मिळालं पाहिजे. माझा माइंडसेट पाहिजे तसा मी तयार करीन. आणि व्हॉट इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यूथ. त्याने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण दोनदा करत असतो, एकदा ती मनात करतो आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात करतो. प्रत्यक्षात ती तेव्हाच घडते जेव्हा मनात घडते. आज महाराष्ट्रातल्या युवकाने मनात एक निर्णय करण्याची आवश्यकता आहे की हो मी उद्योजक होणार, मी बिझनेसमॅन होणार, मी उद्योग घालणार आणि देशाची संपत्ती निर्माण करणारा एक क्रिएटर होणार. हा निर्णय आज महाराष्ट्रातील तरुणांनी घ्यावा अशी माझी तरुणांना विनंती आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काय बदल होणं अपेक्षित आहे? मला असं वाटतंय की शिक्षण क्षेत्राची इंडस्ट्रीशी जोड देणं फार महत्वाचं आहे. मी जसा उल्लेख केला की इंडस्ट्रियल टूर हे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये होतात, पण ते नावापुरतेच होतात. रेग्युलरली सुद्धा विद्यार्थ्यांचे बिझनेस टूर्स काढले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीज दाखवल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचं तिथे दिवसभराचं वास्तव्य झालं पाहिजे. कशी वीज निर्माण होते हे त्यांना कळलं पाहिजे. दूध कुठून येते, डेअरी कशी असते हे त्यांना कळलं पाहिजे. हे सगळे उद्योग आहेत, या आजूबाजूचे जितके उद्योग आहेत या उद्योगांमध्ये वीकली व्हिजिट म्हणजे अशी ठेवली पाहिजे की प्रत्येक शाळेने जसं एक पिकनिक त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे, तशीच एक बिझनेस टूर इंडस्ट्रियल व्हिजिट ही केली पाहिजे आणि त्यातून उद्योजकता वाढीला लागेल असं माझं मत आहे. पाहण्याचा परिणाम जो असतो तो वाचण्यापेक्षा किंवा ऐकण्यापेक्षा अधिक असतो आणि म्हणून तो पाहण्याचा परिणाम होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच उद्योजकतेचं बीज जर आपण रोवलं तर त्याचा मोठेपणे वृक्ष व्हायला वेळ लागणार. पाश्चात्य देशामध्ये थिंक टँक नावाची एक संकल्पना आहे. थिंक टँकचा रोल काय? तर शासन जे धोरण तयार करते ते धोरण तयार करताना शासनाला मदत करणं आणि धोरणाच्या अंमलबजावणी होताना प्रशासनाला मदत करणं. आपल्याकडे उद्योग संघटना आहे पण त्या थिंक टँक स्वरूपात आल्या असं अजून दिसत नाही. अजूनही प्रेशर ग्रुप सारखंच त्यांचं काम सुरू आहे. उद्योग संघटनांनी किंवा असोसिएशन्सनी थिंक टँक स्वरूपात येण्यासाठी नेमके काय बदल आपल्याला घडवले पाहिजे असं वाटतं? आज आता मी अनेक उद्योजकांच्या संघटनांमध्ये राहिलेलो आहे आणि या उद्योजकांच्या संघटनांमध्ये डेकोरेशनला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. त्या संघटनांमध्ये प्रमुख रूपाने काम करणारी माणसं अशी असतात की ज्यांचे काही उद्योगच नाही आहेत. ही रिअलिटी आहे. म्हणजे ज्यांना खूप फावला वेळ आहे, उद्योग काही राहिलेलाच नाही, काम काही राहिलं नाही, त्याला बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये काम करा अशी अवस्था दुर्दैवाने झालेली आहे. त्याच्यामुळे हे काही धोरणं बनवू शकतात किंवा काही थिंक टँकचं काम करू शकतात असं मला वाटत नाही. तर जे सिरियस उद्योजक आहेत, जे सिरियसली उद्योग करतात, अशा उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम हे कुठल्या तरी शासकीय, प्रशासकीय किंवा एनजीओ लेवलला, सामाजिक लेवलला व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आवश्यकता आहे पण हे बिझनेस ऑर्गनायझेशन्स करू शकतील असं मला आजच्या घडीला वाटत नाही. अशा मोजक्या लोकांना एकत्र आणण्याचं काम शासनाने, प्रशासनाने किंवा एनजीओने करून त्यांचा थिंक टँक बनवला पाहिजे. थिंक टँकची आवश्यकता आहे.